2 मिनिटं लटका आणि 500 रुपये जिंका. आणि हे पोट्ट काय करताय रे बा, तोंडा नाकातून दुपटच काढताय. हे कसं काय करताय सांगतो तुम्हाला, व्हिडिओ पूर्ण बघा. तोपर्यंत व्हिडिओला लाईक फॉलो करून टाका मग. अच्छा. तर आपल्या ब्लॉगची सुरुवात झाली गावातल्या बाजारापासून. मला पण बाजार करायचा होता तर आलो मग मी पण बाजारात. बाजार झाला करून आणि मग मला हे पोट्टे दिसले कपडे घेताना. कपडे काही घेत नाही पण त्या दुकानदाराला परेशान लय करत होते. मग मला म्हणे हे शर्ट कोणतं घेऊ. मी म्हटलं तो काळा असतं, तुला पांढरं शर्ट मस्त दिसते. मग घेतलं मग त्यानं शर्ट आणि मग मी चाललो होतो वाईले. एकटं कुठंच जात नाही तर वैभ्याला घेऊन चाललो मग. आलो मग आपल्या वाईच्या बँकमध्ये. मला आईनं सांगलं होतं की बँकमध्ये जाऊन गटाचे पैसे जमा करतो म्हणून, पण इथं गर्दी खूपच होती. मग लागलो लाईनमध्ये आणि एका घंट्यानंतर नंबर लागला आणि मग पैसे जमा करून दिले. मग 5-6 दिवस झाले होते मंगरूळची यात्रा चालू झाली होती, पण आपलं काही जाणंच झालं नव्हतं. मग काय चाललो मग आता आम्ही मंगरूळच्या जत्रेले. मी चाललो होतो शॉर्टकट शिवणी मार्के. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला तिकडचा रोड तर दाखवलाच होता, पण मला असं वाटते आपला ब्लॉग मोदीपर्यंत गेला, कारण की इथचं काम चालू पण झालं होतं. आता या रोडनं गाडी चालवायचं टेन्शनच नाही. मग मयुऱ्या म्हणे मला गाडी चालवायला दे. त्याला म्हटलं गाडी तर देतो चालवायला, पण कोणाला ठोकू नको म्हटलं. ते म्हणे तू टेन्शन नको घेऊ, मी कोणालाच ठोकत नाही. मग पोचलो आपल्या मंगळसावर. तिथून आणखी आपल्याला 2 किलोमीटर जायचं होतं. मग समोर गर्दी होती तर मी घेतली गाडी चालवायला. मग पोचलो आपल्या मंगरूळमध्ये. मग महाराजांचं दर्शन घेतलं आणि मग चाललो आपल्या यात्रेच्या रस्त्यानं. मग लावली गाडी पार्किंगमध्ये आणि पोचलो मंगरूळच्या जत्रेमध्ये. आता यात्रेमध्ये आम्ही दोघांनी काय बघितलं आणि काय होतं हे तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये सांगतो लगेच. तोपर्यंत फॉलो करून टाका मग आणि लाईक करा. दुसरा व्हिडिओ काहीच मिनिटात.